त्यांची घडावी संगती देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती चित्ते त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की मंगल भवन मंगल हारी द्रव वसु दशरथ अजीर बिहारी मंगल भवन मंगल हारी
द्रवहु दशरथ अधीर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई कृपा करो गुरुदेव के नाहे मंगल भवन मंगल हारी द्रव वसु दशरथ अजीर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रवहु दशरथ अधीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान जया सत्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना अघाते मृत्यू पंथे देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। आपण ज्या निमित्तानं इथं उपस्थित आहात ते प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे। ज्ञानसिंधू परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तिपारायण पोपट नाना यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळी गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव चालू आहे। आणि या चालू असणाऱ्या उत्सवातील आजची ही उपांत्य दिवसाची सेवा, त्या निमित्तानं सगळी महाराजांकडे शिकलेली आजी माजी विद्यार्थी, परिसरातील सगळी उंचीवरची असणारी वारकरी जीवन जगणारी मंडळी आहात।
महामंडलेश्वर महाराजही उपस्थित आहेत. आधी मला नावं कोणाची माहिती नाहीत बरं. माहिती असती तर उकाण्यात घेतली असती मी. एखाद्याचं घेतलं तर मग बाकीच्याचं अवघड, म्हणजे विसरून राहू शकतं. माझा एक स्वभाव असा आहे की ते मला लहानपणापासून आठवणीत काही राहत नाही आठवणीत. आणि सहजासहजी तर नाव कोणाचं ध्यानात राहतच नाही. आज बोलणं जरी आपलं झालं उद्या मला भेटले तरी मला आठवणीत राहत नाही. तसं एवढा विसरभोळा माणूस आहे. म्हणून तर 25 झालं तरी अजून मायबापांनी लगीन लावून दिलं नाही. का लगीन लावलं तिलाच कुठे विसरून आले तर कसं. ऐका, त्याच्यामुळं आपण सगळी नानांवर प्रेम करणारी मंडळी आपण केलेले हे नियोजन आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या प्रेमाच्या आमंत्रणानं प्राप्त झालेली सेवा, त्यानिमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची सेवा अगदी काही संकल्पित वेळेत करायची आहे. हा उत्सव एका ऋषितुल्य जीवनाचा गौरव करणारा हा सोहळा आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये अशी काही मंडळी येऊन जातात ज्यांनी आपल्या जीवनाला काही वळण दिलेलं असतं. कदाचित ती माणसं जर आपल्या जीवनात प्राप्त झाली नसती तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहिलं नसतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर पाहता येतील. एखादा प्लस पॉईंट माणसाच्या जीवनात असा येतो, एखादा व्यक्ती आपल्या जीवनात असा येतो, त्याच्यानं आपल्या जीवनाचं सगळं काही वेगळं वळण बदलून टाकतं. अशा अनेक साधक मंडळीचं जीवन नानांच्या कृपा आशीर्वादानं अगदी ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारानं चालू लागलेलं आहे. या सगळ्या ज्यांनी नानांकडे शिक्षण घेतलं, नानांकडे राहिले, त्या सगळ्यांनी हा उत्सव साजरा केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव आहे. लक्षात घ्या, कदाचित नानांसारखं जीवन जर आपल्याला लाभलं नसतं, या परिसराला लाभलं नसतं, तरी आपल्याला भगवत चिंतन घडलं नसतं. ज्ञानोबा तुकोबारांची जी विचार आपल्याला आज प्राप्त आपण करून घेतलेली आहेत ती कदाचित मिळाली नसती. नानांसारखी अनेक मंडळी आपल्या जीवनात आहेत, नाना आपल्या जीवनात आहेत, म्हणून तर आपलं जीवन अगदी काही जणांचं सोन्यासारखं जीवन आहे. फक्त एक आहे, प्राप्त झालेली संत, प्राप्त झालेला साधू आपल्याला लक्षात आला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत भेटलेले असतातच, फक्त त्याची किंमत कळावी, तो पारखता यावा म्हणजे झालं. काही लोक म्हणतील महाराज संत मिळणं, साधू मिळणं कठीण आहे. बरं, व्यक्ती स्वरूपानं आपण त्यांना शोधायला गेलो, सापडणार नाहीत, कठीण आहे, ओळखू येणार नाहीत, लक्षात येणार नाहीत. बरं, ज्या माणसाने असं शोधून पाहिलं, व्यक्ती केंद्रित होऊन परमार्थाची वाटचाल करण्याचा प्रयत्न केला, भेटली नाहीत त्यांना संत, पण ती माणसं ज्ञानोबा तुकोबारांच्या गाथ्याला जवळ करून तरी त्यांनी जीवन घातले का बघा. पण ती म्हणतात आम्हाला भेटले नाहीत. नाही, शब्द स्वरूपानं ज्ञानोबा तुकोबार आपल्या पुढे स्पष्ट आहेत, पण तरी सुद्धा तिकडं माणसं परावर्त झालेली दिसत नाहीत. तिकडं जर परावर्त व्हावं वाटत असेल, आपलं जीवन जावं वाटत असेल, तर ते केवळ ग्रंथ आपल्या समोर असून चालत नाही. ती आपल्याला कळावे म्हणून नानांसारखा एक ऋषितुल्य जीवन आपल्या जीवनासमोर असलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना ते लाभलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे. आणि याच उत्सवाची आजची ही उपांत्य दिवसाची सेवा आहे. तसं पाहायला गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या पुढं मी उभं टाकून तुम्हाला काहीतरी शहाणपण सांगावं एवढा मोठा माणूस नाही मी. पण फक्त एक आहे, ज्ञानोबा तुकोबारांचा करंगळीला धरून चालणारा साधक म्हणून इथे बस. माझ्या याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरी शिदोरी कोणती नाही. नाहीतर आपण सगळी विद्वान मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत. माझ्या वयाच्या दुपटीनं ती तिपटीनं परमार्थ केलेली मंडळी आहेत ही सगळी. काय मी यांच्या पुढे हे सगळं सांगणार आहे. पण एक आपलं बालक बोलावं या अपेक्षेनं आपण सगळ्यांनी उभं केलेलं आहे. तुकोबारांचं अभंगाची चिंतन आपल्याला अगदी काही मर्यादित जेवढी वेळ प्राप्त आहे तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला ते चिंतन करायचं आहे. आजचा अभंग तुकोबाराय आपल्या जीवनात जी आवड आहे ती आवड पंढरीनाथापुढं सांगू लागलेली आहेत. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अप्रत्यक्ष रूपानं तुकोबारांनी या अभंगातून संतांची मागणी केलेली आहे. अप्रत्यक्ष रूपानं म्हणजे नाव घेतलं नाही, पण लक्षण सांगितलं, मागणी केली. कोणतं लक्षण तुकोबाराय आपल्या पुढं देवापुढं ठेवलेले आहेत ते लक्षण म्हणजे असं आहे, देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. अभंग म्हणत असताना आपण सरळ म्हणतो हे सगळं, देववसे चित्ती त्यांची घडावी संगती असं म्हणतो. पण ते म्हणत असताना त्यांची घडावी एका सेकंदाचा स्टॉप घेऊन मग संगती असं म्हणलं पाहिजे.
कदाचित तर त्याला आपण जुळून म्हणू लागलो, लगट म्हणू लागलो, तर मग त्याचा विसंगती होते, शब्दाची होते ना अर्थाची होते. संत महात्म्यांचे शब्द ते व्यवस्थित म्हणली तर मग त्याचं ते आपल्याला सगळं काही प्राप्तही होणार आहे. नाहीतर बहुतांश भजनी मंडळाकडून हे चुकलं जातं. अनेक वारकरी मंडळी एक प्रमाण असं म्हणत असतात बघा, तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणतात का नाही, पण असं लगट म्हणत नाहीत. मी आता म्हणल्यासारखं तुम्ही संत माय मग बाप कृपावंत असं थांबतात आणि मग पुढचं म्हणतात. इथं थांबलं पाहिजे आजच्या अभंगात, तिथं न थांबता सरळ म्हणलं पाहिजे. तसं तुकोबारायांचा हा अभंग आहे. आपली आवड सांगतात, लक्षणानं संतांच्या संगतीची मागणी करतात. तसं पाहायला गेलं तर संत महात्म्यांचं जीवन या उंचीला गेलेलं आहे. संत महात्म्यांनी देवाला मागावं एवढ्या खालचं जीवन संतांचं नाही. तुम्हाला आम्हाला मागणं तर लई बाजूला गोष्ट आहे, लांबची गोष्ट आहे, पण देवाला सुद्धा मागणं हे मात्र संतांच्या जीवनाला न शोभणार आहे. का तर संत महात्म्यांना मागायची गरजच लागत नाही. कोणत्या कारणानुसार संतांना मागण्याची गरज लागत नाही, त्याचं कारण असं आहे, संत महात्म्यांचं जीवन पूर्णत्वाला जाऊन प्राप्त झालेलं आहे. त्यांना इच्छा नाही, अपेक्षा नाही. श्रुती मातेचं वचन आहे, संत महात्म्यांचं जीवन म्हणजे काय आहे. यम लब्ध्वा सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. तृप्त झालेलं जीवन आहे. ते तृप्त झालेलं जीवन मागेलच कसं काय. किंवा ज्ञानोबा म्हणतात का नाही, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. यांच्या जीवनात अपेक्षाच राहिलेली नाही. अपेक्षा नाही, इच्छा नाही. किंवा सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण द्यायचं झालं तर सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण, कुंटली या धावा तृष्णेची तृष्णेची कुंटली या धावा तृष्णेची कृष्णेचे कुंटली या धावा कृष्णेचे कृष्णेचे कुंटली या धावा कृष्णेचे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची कुंटली या धावा तृष्णेची कुंटली या धावा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची महात्म्यांचं जीवन सांगत असताना हे प्रमाण सगळ्या वारकऱ्यांच्या पाठांतरातलं आहे. कसं आहे संतांचं जीवन. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कृष्णीची अपेक्षाच राहिली नाही संतांच्या. ऐका, भागवतामधून भगवंताचं म्हणणं असं होतं, तुम्ही जे जे अपेक्षा कराल ते मी द्यायला तयार आहे. किंवा ज्ञानोबा सांगतात का नाही, तुम्ही मणी जो जो धरिती भावो तो तो तया पुढा पुढा लागे देवो, आणि दिदली याचा निर्वाह होतो ही मीची करी. फक्त तुम्ही मनात आणा. तुम्ही जे मनात आणा न करायची जबाबदारी माझ्याकडे आहे. फक्त तुम्ही मनात आणा. पण संत महात्म्यांचं जीवन अपेक्षेच्या पलीकडे गेलेलं आहे. देवानं सांगितलं तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार. देव देण्यासाठी कमी पडणारा नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र पात्र, कैवल्या यशे पवित्र वैरियाही दिधली. देव देण्यासाठी कमी पडत नाहीत. या उलट आपल्या स्तनाला विष लावून आलेली पुतना मारण्यासाठी देवाला आली. पण जो मोक्ष भगवंतानं आपल्या स्वतःच्या जन्मदात्र्या माईला दिला तोच मोक्ष त्या पुतनेसाठी ठेवला. तुवा सनकादिकाचे निमाणी सायुजू सौरसू दिधला पुतणी, जे विषाचे निस्तन पाणी मारू आली. तिला सुद्धा देण्यासाठी देव कमी पडला नाही. देव देण्यासाठी कमी पडत नाही. शुकाचार्य महाराज सांगतात देव सगळं द्यायला तयार. सगळं काय काय जे जे देवानं म्हणावं संतांचं उत्तर ठरलेलं असायचं. नको न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्यम
न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भव. काहीही म्हणलं की संतांनी नाहीच म्हणायचं. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागा. नाथ महाराज या श्लोकावर विवेचन करत असताना नाथ भागवतातून महाराज वर्णन करतात, संतांनी देवानं जे जे सांगावं संतांनी नाही म्हणावं. ही सगळी पदाची अपेक्षा देवानं दाखवली, लालसा दाखवली संतांना, पण संत म्हणले नको. या संतांच्या अंतकरणातली निरपेक्ष अवस्था नाथ महाराजांनी काय गोड भाषेत वर्णन केली. नाथ महाराज सांगतात, या संतांसाठी हे सार्वभौम पदासारखी जी पद आहेत ना ती कसली आहेत. नाथ महाराज सांगतात ऐका. विष्टे माजील सगळे चणी पण शुकरा ते गोडपणे, त्या ते कंटाळती शहाणे, तेवी मदभक्ती सांडणे सार्वभौमता. काय गोड नाथ महाराज सांगतात बघा ऐका. आपल्या सगळ्यांना हे कळण्यासारखी भाषा आहे. विष्टे माजील सगळे चणी, अति घाणात घाण काय आहे हो बोला. विष्ठा आहे का नाही, घाण आहे विष्ठा. पण ती घाण असणारी विष्ठा गोड कोणासाठी आहे. शुकरा ते गोडपणे, डुकरासाठी ती घाण असणारी विष्ठा कशी आहे बोला की गोड आहे. पण गोड असणारी विष्ठा जर ती डुकरासाठी गोड असेल, ती विष्ठा घाण असणारी विष्ठा जर त्या डुकरासाठी गोड असेल, डुकराला गोड लागली म्हणून शहाणी माणसं जवळ जातील का त्या घाणीच्या. काय करतील मग. नाथ महाराज म्हणले त्या ते कंटाळती शहाणी. शहाणी माणसं मात्र त्याच्या जवळ सुद्धा जात नाहीत. का तर त्याला त्याचं ते खरं पद माहिती आहे, ते काय आहे त्याचं खरं स्वरूप त्यांच्या लक्षात आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात त्या ते कंटाळती शहाणी. तसंच तेवी मदभक्ती सांडणे सार्वभौमता. तसे सार्वभौम पदासारखी जी पद आहेत संत महात्म्यांनी लाथाळलेली आहेत. का तर या पदांचं सगळं खरं स्वरूप त्यांच्या लक्षात आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. म्हणून संतांच्या जीवनात अपेक्षा फक्त एक आहे, देवाला सोडून त्यांच्या जीवनात काही नाही. नाथ महाराज सांगतात बघा, माझे ठाई अर्पिती चित्त ऐसे माझे निज भक्त, माझे नि सुखी सुखी सतत अनासक्त सर्वार्थी. इतर गोष्टीच्या बाबतीत विचार करायचा ठरला तर अनासक्त आहेत, पण माझ्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर ते असं आहे, माझे ठाई अर्पिती चित्त ऐसे माझे निज भक्त, माझे नि सुखी सुखी सतत. आणि इतर बाबतीत अनासक्त सर्वार्थी, अपेक्षा नाही तर कोणत्या गोष्टीची. बरं बाकीचं सोडा. तुकाराम महाराजांचं जीवन बघा. होय झोपलेल्या मावशे कळना गेले कीर्तन अवघड व्हायले हे, मग झोपू नका की हो. ऐका ऐका, आता सांगितलेला थोडा भाग वेगळा ठेवा. तुकाराम महाराजांचं स्वतःचं जीवन जर आपण लक्षात ठेवलं, व्यक्ती केंद्रित आपण जर तुकोबाऱ्यांकडेच फक्त पाहू लागलो तर तुकोबाऱ्यांचं सुद्धा जीवन या उंचीला जाऊन प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या जीवनात मागणं हे नाही. बरं त्यांचं मागणं त्यांच्या पुरतं बाजूला ठेवा, त्यांच्या परंपरेचा विचार केला तर तुकाराम महाराज म्हणले काही मागणे हे आम्हा अनुचित. कसं काय. वडिलाची रीत जाणत वडिलांचे रीत जाणत सो, वडिलांचे रीत जाणत से, वडिलांचे रीत जाणत. काही मागणे अमानुषित वडिलांची रीत जाणत से, वडिलांची रीत जाणत से. काही मागणे अमानुषित वडिलांची रीत जाणत से, वडिलांची रीत जाणत. महाराज सांगतात काही मागणे हे आम्हा अनुचित. कसं काय. वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलांची ही रीत आहे, मागितलं जात नाही. माझ्या वडिलाची ही मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा. मला सर्दी झाली आहे आज. तुम्हाला दुधावरची भूक ताकावर घ्यावं लागणार आहे. जड चाललंय.
ते प्रवास बी लई झालाय, मला अजून बी गाडीत बसून असं हल्ल्यावानी वाटलं. पूर्ण दिवस प्रवासात गेलाय. तुकाराम महाराज सांगतात ही आमच्या वाडवडिलांची रीत आहे. माझ्या वडिलाची ही मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरण सेवे व्यतिरिक्त आमच्या परंपरेने काही केले नाही. मी तर काय अपेक्षा करू. बलीही तुझ्या इच्छेने किंवा आमच्या म्हणण्यानं मला जन्माला जरी घातलंस ना देवा, तुझ्या चरण सेवे व्यतिरिक्त अपेक्षा आहे आमच्या जीवनाची. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. महाराज सांगतात मला जन्माची जरी अपेक्षा वाटू लागली ना, पण कारण मात्र ठरलेलं आहे बरं माझं, तुझी चरण सेवा साधावया. आम्हाला फक्त तुझ्या चरणाची सेवा अपेक्षित आहे. तुकाराम महाराजांना आधी सगळ्या संत मांदियाळींना नाही त्या अपेक्षा भगवंताकडून जरी दाखवण्यात आल्या, पण त्यांच्या जीवनात मात्र अपेक्षा नाही हे पाहता येईल. बरं हेच तुकाराम महाराज ज्यांच्या जीवनात अपेक्षाच नाही, पूर्णत्वाला जाऊन प्राप्त झालेलं जीवन जर या संतांचं असेल, तर हे संत हे तुकाराम महाराज आजच्या अभंगातून मागू कसं काय लागलेत? शंका लक्षात येऊ लागले ना. ज्यांच्या जीवनात मागणंच नाही, अपेक्षाच नाही, इच्छाच नाही, तेच तुकाराम महाराज. त्याच तुकाराम महाराजांचं वाङ्मय जर आपण दांडळून पाहिलं तर त्यांची मागणीचे अभंग पाहायला मिळतील की. मग हे कसं काय? याचं उत्तर असं आहे, संतांना मागण्याची गरज नाही, पण तरी संतांनी मागितलेली अभंग याच्यासाठीचे आहेत, ती त्यांच्या स्वतःसाठी नसून ते तुमच्या आमच्यासाठी आहेत. ऐका, संतांनी सगळ्या समाजावर सगळ्या जगावर दृष्टी टाकून पाहिलं, आणि सगळ्या जगाकडे दृष्टी टाकून पाहिल्यानंतर महाराजांच्या निदर्शनास असं आलं, हे सगळं जग देवाच्या मंदिरात जात आहे, आणि देवाच्या मंदिरात गेलेला माणूस रिकामा जात नाही, देवाच्या रिकामा पाया पडत नाही. देवाच्या पाया पडलं की काही ना काहीतरी माणूस बोलतो का नाही? बोलतो. म्हणजे कमीत कमी काहीच मागणं जरी त्या माणसाच्या जीवनात नसलं, पण माणूस देवाचं दर्शन घेताना एवढं तरी म्हणतो, देवा सुखात ठेवा. बरोबर आहे का नाही? ठरलेलं आहे माणसाचं. म्हणजे देवाच्या मंदिरात गेल्यानंतर माणसं रिकामं दर्शन घेत नाहीत, पण त्याचं दर्शन घेत असताना काय मागावं याची अक्कल आपल्याला नाही. तिथं गेल्यावर नेमकं मागावं काय ह्याची अक्कल आपल्याला यावं, म्हणून संतांनी मागून दाखवलेलं आहे. विठ्ठल काही काही माणसं मंदिरात जातात तर लिस्टच तयार असते त्यांची. देवा ठकूचं लगीन जमना गेले, पोरग तर 35च्या घरात गेले. माणसाचं ठरलेलं आहे. एरीवारी माणसं कधी मंदिराकडे पण जात नाहीत, पण कदाचित त्याचं कोणतं तर काम अडलेलं राहावं, मग त्या दिवशी नारळ घेणार, उदबत्ती घेणार, सिंदूर घेणार, मग मारुतीरायाकडे जाणार, मग ते सगळं करणार. नारळ फोडल्यावर देवाला म्हणणार, मारुतीराया एवढं काम राहिलं तेवढं पूर्ण करा. महिनाभर नाही जाणार, पण काम राहिलं ज्या दिवशी अडलं त्या दिवशी जाईल. काही काही तर माणसं एवढी निर्लज्ज आहेत ना, माफी मागून बोलतो हे सगळं. अहो मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला काही लोकाला टाइम नाही. बरं टाइमाचं सोडा, मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला यांचा जर वेळ जात असेल तर आपल्याला धर्मसंस्कृतीनं असं शिकवलेलं आहे, मंदिरात जाऊन दर्शन घेणं होत नसेल तर त्याला सोपा पर्याय आहे. भगवंताच्या दर्शनाची जी फलश्रुती आहे, कळसाचं दर्शन घ्या, तीच फलश्रुती पदरात आहे. बरोबर आहे का नाही? देवाचं दर्शन घेऊन जे फळ मिळणार आहे, कळसाचं दर्शन घेतलं तरी मिळेल का नाही? पण काही काही माणसं एवढी आळशी आहेत, कळसाचं सुद्धा दर्शन घेत नाहीत. कळसाचं दर्शन घ्यायचं सुद्धा काही लोकांना आळस आहे. हा आळसपणाचा किती कळस आहे हो. घेत नाहीत माणसं. पण मंदिरात कदाचित गेले तर त्यांचं मागणं ठरलेलं आहे, पण देवा पुढे गेल्यानंतर काय मागावं हे कळत नाही. ते कळावं म्हणून संतांची मागितलेली अभंग. देवा पुढं सोडा, संतांपुढं चाललोय जिथून संत विचार मिळू लागलेत. नानांसारख्या अनेक संत मांदियाळीकडे आपण चाललोय. बरं तिथं गेलो तरी माणसाच्या जीवनात त्याच्या अडचणी तेही ठरलेलेच आहेत.
संतांपुढे गेलो, एखाद्या साधकांपुढे गेलो तर माणसाचं म्हणणं तरी काय आहे? आपल्या जीवनाचा उद्धार कसा व्हावा हे म्हणतच नाहीत माणसं. संसारातल्या गोष्टीच्या अडचणी मांडू लागल्या. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसार. याच्या पलीकडे अपेक्षा नाही त्यांच्या जीवनात. कीर्तन झाल्यावर एक मावशी माझ्याकडे आली आणि कीर्तन झाल्यावर मावशी मला म्हणली, महाराज तुम्हाला काही कळतंय का? मी म्हणलं माय कळतंय म्हणून लोक तर बोलू लागल्यात, तुझं का म्हणणं आहे? मावशी म्हणली, तसं नाही महाराज, मी तुम्हाला काही येड्यात काढणं गेले. म्हणणं काय? मला वाटलं काहीतरी चुकलं असेल माझं कीर्तनात. माय काय चुकलंय सांगा. मावशी म्हणली, चुकलं काय नाही, मला एक विचारायचं तुम्हाला. म्हणलं काय विचारा की. मला वाटलं काही तुकाराम महाराजांच्या गाथ्यातलं विचारलं, ज्ञानेश्वरीतलं विचारलं. मावशी म्हणली, तसलं नाही. मी म्हणलं कसलं आहे मग? मावशीनं सांगितलं, माझ्या जीवनात अशी अडचण आहे. 10-12 दिवसापूर्वी जनावराच्या बाजारातून म्हैस घेऊन आले. ऐकायलात ना तुम्ही? 10-12 दिवसापूर्वी जनावराच्या बाजारातून म्हैस घेऊन आलो. बाजारात त्या म्हशीचं दूध काढून बघितलं होतं तर जवळपास 9 ते 10 लिटर दूध दिलं होतं. कुणी? म्हशीनं दूध दिलं. किती? 10-12 लिटर बाजारामध्ये. आता विकत घेऊन तिला घरी आणले. 10-12 दिवस झालं विकत घेऊन. आता तिला 2-4 दिवस झालं बघा. तीच म्हैस जिनं बाजारात 10-12 लिटर दिलं, घरी आणलंय तर 2 लिटर आणि 3 लिटरवरच येऊन बसले तिला. मग तुझं काय म्हणणं आहे मावशी? मावशी म्हणली, महाराज तिला काही चिटकी काही भानामती झाली आहे का बघा. मी म्हणलं माय मला तर तसलं काही कळणार. महाराज मग पर्याय तर सांगा. मी म्हणलं पर्याय ये काय सांगतो तुला, ऐक. आता तू विचारलंय म्हणल्यावर गप्प तर कसं बसायचं, सांगतो ऐक. म्हणजे काय? एक काम कर, तुला 1 महिन्याच्या 30 महाराजाच्या 30 तारखा घेऊन देतो. 1 महिन्याच्या 30 महाराजाच्या 30 तारखा घेऊन देतो आणि रोज एक महाराज तुझ्या घरी धार काढायला धाडतो. ज्या महाराजाच्या हातगुणानं तुझ्या म्हशीची धार वाढली त्याला सालगडी म्हणून तुझ्या घरी कामाला ठेव. ह्याच्या पलीकडे काय करणार आहे? आपल्याला संत विचार सुद्धा जिथं मिळाले तिथंही गेले तर संसाराच्या अडचणीच चालू आहेत. तिथं गेल्यावर बोललं काय पाहिजे, देवापुढे घेतल्यावर मागितलं काय पाहिजे, तिथं अडचण कोणती मांडली पाहिजे हे आपल्याला कळावं म्हणून संतांची मागितलेली अभंग आहेत. अशाच पद्धतीची एक अपेक्षा तुकाराम महाराज जगत कल्याणाची अपेक्षा स्वतःच्या मुखातून प्रगट करतात. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे देव वसे चित्ती देव चित्ती देव वसे चित्ती देव देव वसे चित्ती देव वसे देव वसे चित्ती देव वसे देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती आयते आवडते मना आयते आवडते मना त्यांचे घडावे त्यांचे घडावे संगते आयसे आवडते मना 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 आयसे आवडते मना जगत कल्याणाची मागणी तुकोबरांच्या स्वतःच्या मुखातून प्रगट झाली. महाराज सांगतात, लक्षणानं संतांच्या संगतीची मागणी करतात. त्या संतांची संगती अपेक्षित आहे. कोणाची? कोणत्या संतांची? महाराज सांगतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा तुझी वस्ती ज्यांच्या हृदयात आहे का नाही त्या संतांची संगती मला अपेक्षित आहे. ऐका, देवाचं स्वतःचं म्हणणं पाहिलं तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति तैसारध्या मध्ये मे रामू
असता सर्व सुखाचा आरामू. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देवाचं वास्तव्य आहे का नाही बोला. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात देव राहतो. देव राहतो म्हणूनच या जीवनाला खरं अस्तित्व आहे. बरोबर आहे ना. इथं जेवढी काही मंडळी कीर्तनाला आलेली आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव राहतो का नाही. याच्यात देव राहतो म्हणूनच तुम्ही आम्ही कीर्तनाला आलोय. कदाचित याच्यातला देव निघून गेल्यावर आपल्याला कीर्तनाला यायची गरज नाही. आपल्यासाठी पुन्हा एखादं कीर्तन ठेवावं लागेल. या शरीराला खरं अस्तित्वच याच्यामुळे आहे. या हृदयात देव राहतो म्हणून. बरोबर आहे का नाही. देव जर प्रत्येकाच्या हृदयात राहत असेल तर तुकाराम महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं, सगळ्यांची घडावी संगती. राहतो ना सगळ्यांच्या हृदयात. मग सगळ्यांची घडावी संगती असं न म्हणता ज्यांच्यात त्यांचीच दे अशी विशेष मागायची गरज काय. म्हणजे सगळ्यांच्यात राहत नाही असं काही दुमत आहे का. याचं उत्तर असं आहे, देव तर सगळ्यांच्याच हृदयात राहतो, पण सगळ्यांच्या हृदयात देवाचं वास्तव्य हे अंश रूपाने आहे आणि संत महात्म्यांच्या हृदयामध्ये देवाचं राहणं हे विशेष रूपाने. ज्यांच्या हृदयामध्ये देव विशेष रूपानं राहतो त्यांची घडावी संगती. मोघम बोलून चालणार नाही. का बरं संतांच्या हृदयात देव विशेष रूपानं राहतो याचं चिंतन पाहून पुढे चालू. ऐका, आमचं हृदय आणि संतांचं हृदय फरक काय आहे. त्यांच्या हृदयात विशेष रूपानं देवानं राहावं, आमच्यात फक्त अंश रूपानं राहावं. त्याचं कारण असं आहे, संतांच्या हृदयात काही विशेषता आहेत. त्या विशेषता संतांच्या हृदयात असल्यामुळं तेथे देवाची वसती, तिथं देव राहतो. कुठं. 3 कारणानं तुकोबाराने आपल्या पुढे स्पष्ट केलं. या 3 अवस्था जिथं आहेत तिथं देव राहतो. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची. जिथं दया आहे तेथे देवाची वसती, जिथं क्षमा आहे तेथे देवाची वसती, आणि जिथं शांती आहे तेथे देवाची वसती. संतांकडे या 3ही अवस्था विशेष आहेत. आपल्याकडं नाहीत असं नाही, आपल्याकडे आहेत, पण आपल्यापेक्षा या 3 अवस्था संतांच्या हृदयाकडे पाहायला गेलं तर विशेष रूपाने आहेत, अधिक आहेत, अलौकिक आहेत. पहिलं कारण कोणतं आहे. या 3 विकल्पांना आपण पाहू लागलो तर पहिलं काय सापडेल आपल्याला. दया. ज्यांच्याकडे दया आहे तेथे देवाची वसती. संतांकडची दया. दया म्हणजे जेठालालची दया नाही बरं. दया म्हणजे स्नेह. हे जुन्या माणसाला नाही कळायचं. दया म्हणजे स्नेह. ज्यांच्याकडे स्नेह आहे, दया आहे, तेथे देवाची वसती. संतांकडची दया आमच्यापेक्षा अलौकिक आहे का, मोठी आहे का, विशेष आहे का. आहे. संतांकडची दया म्हणाल तर ज्ञानोबारायांनी संतांची दया सांगितली. कशी आहे संतांची दया पहा. आपल्याकडची दया वेगळी, संतांकडची वेगळी. आपली म्हणल्यावर कशी आहे हो. एखाद्या हिणाला दिनाला पाहिल्यानंतर आपल्याही अंतकरणामध्ये दया निर्माण होते, पण संतांची दया मात्र हिणाला दिनाला पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये दया निर्माण होते. ते संतत्व नाही. पण पशु पक्ष्यांना सुद्धा पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतकरणामध्ये दया निर्माण होते ते खरं साधू. दया करणे जे पुत्राशी त्याची दासानिकाशी, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. दया करणे जे पुत्राशी त्याची दासानिकाशी, तोची साधू जे पुत्रासी तेची दासा आणि दास. गुरुवर्य नानांकडे पाहिलं तर आपल्याला हे निदर्शनास येईल. 1ही रुपया विद्यार्थ्याकडून घेतला नाही, पण सख्या मायनं आपल्या लेकरांना हातानं बनवून जसं जीव घालावं तसं नानांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातलं. हे विद्यार्थी सुद्धा नानांच्या हातचं खाऊन एवढ्या उंचीवर जाणार आहेत का नाही. एके दिवशी बघत असताना ह्यांची उंची नानांची टोपी खाली पडत या उंचीला जाणार आहे. नानांच्या हाताने मिळालेला प्रसादाचा उपकार आहे सगळ्यांवर. ऐका, जे स्वतःच्या लेकरावर संतांचं प्रेम असतं, परक पाहून त्याचं प्रेम कमी होत नाही. जे स्वतःच्या लेकरावर प्रेम आहे ते कोणी असेल तेची दासा आणि दासी. किंवा मी सांगत होतो, पशु पक्ष्यांना पाहिल्यानंतर सुद्धा ज्यांच्या अंतकरणात दया निर्माण होते ते साधू जीवन. भूत दया गायी पशुचे पालन, ताणलेल्या जीवन वना माझी. संतांच्या जवळची ही दया आहे. ज्ञानोबाराय म्हणले संतांची दया किती अधिक आहे, एवढ्या पुरती मर्यादित नाही. ज्ञानोबारांनी कळस केला संतांची दया सांगण्याचा. कळस
पुढा हा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, मग शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. कळस केलं ज्ञानोबा रे. संतांची दया कशी आहे? पुढा हा स्नेह पाझरे. संतांच्या मुखातून अगोदर दया बाहेर पडली, नंतर शब्द बाहेर पडले. कदाचित संतांच्या मुखातून कधीतरी शिवी सुद्धा ऐकायला मिळेल आपल्याला, पण ती शिवी सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच म्हणून बाहेर पडली, आणि त्या शिवीच्या अगोदर संतांच्या मुखातून दया बाहेर पडली. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करणारी मंडळी आहेत आपण सगळी. महाराजांचा गाथा वाचू लागलो तर आपण व्यवहारात ज्या घाण शिव्या देत नाहीत त्या महाराजांच्या गाथ्यात पाहायलाही मिळतील आपल्याला. बरोबर आहे का नाही? मिळतील आपल्याला पाहायला. पण त्याच गाथ्यातल्या अभंगाची आज आपण फुलं ठेवून पूजा करतोय, त्याची आरती करतोय. शिव्या आहेत त्याच्यात शिव्या, पण तरी त्याची आज पूजा आहे. शिरसावंदी आहेत. आपल्याला शिरसावंदी आहेत असं नाही, देवाला सुद्धा ती अभंग तेवढी शिरसावंदी आहे. काय कारण आहे? ती शब्द नंतर बाहेर पडली, त्या शब्दाला सुद्धा किंमत ज्याच्यामुळे प्राप्त झाली. ज्ञानोबा सांगतात पुढा हा स्नेह पाझरे. त्यांच्या मुखातून स्नेह जे बाहेर पडलं, जी दया बाहेर पडली, त्या शब्दांना किंमत त्या दयेमुळे प्राप्त झाली. ही संतांच्या जवळची असणारी दया आहे, आणि ही दया संतांकडे अलौकिक पद्धतीची असल्यामुळं तेथे देवाची वसती, तेथे देवाची वस्ती. म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्यांची घडावी संगती. विशेष रूपाने देव राहतो ना, मग त्यांची घडावी संगती. पहिलं कारण पाहिलंय. दुसरं कारण बोला की क्षमा. आपल्याकडे ही क्षमा आहे आणि संतांकडे ही क्षमा आहे. आपली क्षमा वेगळी आणि संतांची क्षमा वेगळी. आपल्याकडची क्षमा म्हणजे एखादा चुकलास तर माफ करतो की आपण. हो बोला की करतो की एखादा चुकलाच माफ करतो आपण, पण आपलं माफ करणं वेगळं आणि संतांचं माफ करणं वेगळं. आपल्या सगळ्यांना तुकाराम महाराजांचं जीवनपट माहिती आहे, सगळ्यांना चरित्र माहिती आहे तुकोबारायांचं. तुकोबारायांचं जीवन जर कदाचित आपण पाहू लागलो तर महाराजांचं जीवन आपल्याला असं निदर्शनास येईल. महाराजांना मंबाजीबुवानं काठीनं मारलं. इतकं मारलं, इतकं मारलं, 2-2.5 तास मंबाजीबुवा मारू लागले. मारून 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 हात सुजले, हात लाल झाले, सगळं अंग मंबाजीबुवाचं लाल झालं. तोंडातून फेस आला, मंबाजीबुवा खाली पडले चक्कर येऊन. काय झाले म्हणून महाराज तुकाराम महाराज बघू लागले तर काय मंबाजीबुवाला चक्कर आले, तोंडातून फेस येऊ लागलाय. तुकाराम महाराज त्यांचे हातपाय चोळू लागले, पण त्यांना काही शुद्धी येत नसल्यामुळे तुकाराम महाराज पळत आपल्या घराकडे निघाले. पळत 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 आपलं घर गाठलं, आणि घर गाठून अंगणातूनच हाक मारली, आवले तेलाची वाटी गरम कर, तेलाची वाटी गरम कर. महाराजांच्या पत्नीने विचार केला, रोज तुकाराम महाराज भजनाला चालल्यावर, कीर्तनाला चालल्यावर पकवाजाला कणिक दे म्हणायचे, कधी नाही ती तेलाची वाटी. काय झाले म्हणून दरवाजा आडून असं वाकून पाहिलं तर महाराजांच्या अंगावरची बंडी फाटली आहे. लाल बुंद अंग झालंय, सुजलंय तुकाराम महाराजांचं अंग. बहुतेक तुकाराम महाराजांना कोणीतरी मारलंय. आईसाहेबाला वाटलं लई वेदना होत असतील यांना, लवकर तेलाची वाटी, डोळ्यातून पाणी आलं. तसंच ते सावरत सावरत आईसाहेबांनी तेलाची वाटी चुलीवर गरम केली, कापसाचा बोळा त्या वाटीत टाकला, आणि वाटी घेऊन पळत पळत तुकाराम महाराजांच्या जवळ आल्या आणि महाराजाला म्हणू लागल्यात, महाराज मी तुमचं अंग शेकून देते, थांबा. कोण मारलंय तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणले, मला माझं अंग शेकायचं नाही. मग ज्यानं मला मारले तेच अंग शेकायला जायचंय. म्हणजे कसं काय? बघा कसं काय. महाराज म्हणले, बघा आपण शेतकरी मंडळी, रोज आपल्याला शेतात काम करायची सवय आहे, पण ज्या मंबाजीबुवानं आजपर्यंत एखाद्या लेखणीशिवाय दुसरं काही हातात घेतलं नाही, एखाद्या लेखणीशिवाय ज्या महात्म्याला अजून काही हातात घेऊन माहिती नाही, त्याने एक काठी घेऊन 2-2.5 तास मला मारलंय. काय त्याच्या हाताच्या वेदना होत असतील, मला त्या कमी करायला जायचे, दे वाटी तेलाची. आपल्याकडची क्षमा वेगळी आणि संतांच्या जवळची क्षमा वेगळी. एवढ्यापुरते हे प्रकरण थांबलं नाही. गावातल्या अनेक लोकांना फितवलं मंबाजीबुवानं, आणि महाराजांची धिंड काढण्यात आली. धिंड माहिती आहे का तुम्हाला? वय झोपलेल्या मावशी, वरात वेगळी आणि धिंड वेगळी. वरात कशाला म्हणतात? कौतुकानं ज्याला काढली जाते त्याला वरात म्हणतात. डबल आहे का? कौतुकानं काढली जाते त्याला वरात म्हणतात, आणि हिनवून काढली जाते त्याला धिंड म्हणतात. धिंड काढली महाराजांची. गाढवावर बसवण्यात आलं महाराजांना. गाढवावर गावातली माणसं तुकाराम महाराजांना त्या गाढवावर बसून पुढे नाचू लागलेली आहेत. एवढं नाचू लागली ती धिंड गावात फिरू लागली. फिरता फिरता 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, नाचायची काय गडी थांबच ना गेली. पण तुकाराम महाराज गावातले लोक नाचायले आणि गाढवावर बसून त्याचा आनंद घेऊ लागले. फिरून 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 ती धिंड तुकाराम महाराजांच्या दारात आली.
तुकाराम महाराजांच्या दारात जशी ती धिंड आली, आपल्या दारात ही धिंड आलेली तुकाराम महाराजांनी पाहिलं. तुकाराम महाराजांनी आवलीला हाक मारली, आवले बाहेर 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 बाहेर. काय वाजायले, का गावातली लोक नाचले, तर महाराज बी काबर हाक मारू लागलेत म्हणून त्या बाहेर पळत आल्या. बाहेर येऊन पाहतात तर काय, तुकाराम महाराजांना गाडवावर बसवले गावातल्या लोकांनी. गावातली माणसं नाचू लागलेली आहेत आणि महाराज गावातले लोक नाचलेला गाडवावर बसून आनंद घेऊ लागले. आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराजाला म्हणू लागले, म्हणे महाराज अहो या लोकांना काही तुमचं कौतुक आहे का? तुकाराम महाराज म्हणले, कौतुक नाही तर काय, 2.5-3 तास झालं बेदम नाचलीत म्हणले माणसं. मला गाडवावर बसवले आणि हे नाचायले 3 तास. नवरदेवानं किती बी सोय करू द्या, पोरं 25-30 मिनिट लय झालं नाचतील सोय केल्यावर. काही नाही म्हणजे ह्याला चहा नाही, नाश्ता नाही, पाणी नाही, काही बी दिली नाही मी अजून, पण तरी 3 तास झाले बेदम नाचायलेत. ह्यांना काही चहा पाण्या नाश्त्याची सोय करतो. तुकाराम महाराज पत्नीला सांगू लागले. आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि आईसाहेब म्हणल्या, महाराज या लोकांना तुमचं कौतुक आहे का बघा हो. या लोकांना जर तुमचं कौतुक असलं असतं तर या लोकांनी तुम्हाला गाढवावर नाही घोड्यावर बसवलं असतं. तुकाराम महाराजांनी शब्द ऐकले. तुकाराम महाराजांनी ज्याच्यावर बसलो होतं त्याच्याकडे खाली वाकून पाहिलं आणि तुकाराम महाराज म्हणले, मी बसलोय ते काय गाढव आहे होय? आईसाहेब म्हणल्या, गाढव नाही तर काय आहे? तुकाराम महाराज म्हणले, तुला आणि या गाववाल्याला हे गाढव असेल, पण मी मात्र गाढव म्हणून याच्यावर बसलो नाही, मी घोडं समजून याच्यावर. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. तुकाराम महाराज म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. मला सांगा, एक सोपं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षा येत आहे. तुकाराम महाराजाला गाढवातला घोड्यातला फरक कळत नसेल का? होय बोला की, महाराजाला घोड आणि गाढव कळत नसेल, पण तरी तुकाराम महाराजांच्या परमार्थाची उंची या उरी गेलेली आहे. महाराज म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. या लोकांनी मला गाढव म्हणून याच्यावर बसवलं असेल, पण मी मात्र गाढव समजून बसलो नाही, घोडं समजून बसलो. आपला परमार्थ आपल्या समजण्यावर आहे. आमच्या इकडचे एक महाराज आहेत, उंचीवरचं जीवन आहे त्यांचं, नाव सांगत नाही तुम्हाला, फक्त प्रसंग सांगतो. महाराजांना एक आजार झाला, खूप फिरणारा महात्मा, मागं भरपूर संस्थांचा लोड आणि हे सगळं काही असताना त्यांना आजार झाला. वय नाही पण आजार झाला आहे तो, म्हणजे किडनी प्रॉब्लेम आहे. जन्मताच एकच किडनी आहे त्यांना. आणि मग कार्यक्रम डॉक्टरांनी सांगितलं बंद करा. त्यांना त्रास काहीच होत नाही, पण ट्रीटमेंटमध्ये मात्र डॉक्टर सांगतात तुम्ही कार्यक्रम बंद करा अगोदर. सगळं जीवन वयाच्या 3ऱ्या वर्षापासून कीर्तन करण्यात घालवले. 3ऱ्या वर्षापासून 26-27 वर्ष झालं महाराज कार्यक्रम करतात. रोज 3 ते 4 कीर्तन महाराजांच्या परंपरेची चालत आली. डॉक्टरांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता कीर्तन बंद करा. काही कालांतरानं समाजाने थोडं ते लक्षात घेऊन ती कार्यक्रम बंद करून ठरवले समाजानं. महाराजही थांबले, पण थांबल्यानंतर गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांना ते बोलत असताना म्हणले की, म्हणे महाराज असं वाटतंय हे पोरग तर असं काही ग बसायचं नाही, ह्याला असला काही तो रोग घालावा. असलं रोग घातल्यानंतर तर हे एका जागी ग बसल, ज्ञानेश्वरी वाचल, गाथा वाचल. एवढा परमार्थ करून सुद्धा भगवंताच्या इच्छेचंच हे सगळं काही माझ्या पदरात पडणं आहे, हे समजणं म्हणजे वारकरी जीवन उंचीवर जाणं आहे, आपलं साधक जीवन उंचीवर जाणं. जी अवस्था आपल्या पदरात पडली, जी परिस्थिती आपल्या पदरात पडली, ही देवाच्या इच्छेनंच आपल्या पदरात पडली.
हे जीवन जगणं म्हणजे आपला खरा परमार्थ उंचीवर जाणं. वारकऱ्यांचं जीवन तसं पाहायला गेलं तर एवढ्या कठीणतेच्या काळात जाणार असतं, जेवढं दुःख खऱ्या संसारिकाला नसतं, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीचं दुःख संसारातलं दुःख असेल, परिस्थितीचं दुःख असेल, वारकऱ्यांच्या जीवनात पाहायला मिळेल. असे अनेक डोळ्यांना आपण उदाहरणं पाहत असू ज्या वारकऱ्यांचा संसारसुद्धा नीट नाही, कशातच नीट नाहीत, पण त्यांच्यासारखे आनंदी जगात कोणी नाहीत. काय कारण आहे हे सगळं होण्याचं? त्याचं कारण फक्त 2 पद्धतीनं कारण पाहता येईल. एक भगवत भजन आणि दुसरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबारांचे विचार. फाशी घेतल्याशिवाय त्यांच्या जीवनात कोणती पर्याय उरली नसती, एवढी परिस्थिती बिकट आहे काय वारकऱ्यांच्या जीवनावर. पण असं असल्यानंतर सुद्धा अगदी आनंदानं एखादा श्रीमंत माणूस जसा आपले जीवन तोला मोलानं सांभाळून आपलं जीवन पार पाडतोय ना, अगदी त्याच उंचीनं ती साधक मंडळी पार पाडतायत. याला तारलं कोण जर असेल तर एक भगवत भजनानं आणि दुसरं ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारानं त्यांना तारलंय. ही परमार्थाची खरी उंची आहे. मी कशासाठी बोलतोय हे सगळं? तुकाराम महाराजांनी हे उत्तर दिलं की मी समजून याच्यावर जे बसलोय ना, गाढव समजून बसलो नाही, मी याला घोडं समजून याच्यावर बसलोय. आपला परमार्थ आपल्यावर अवलंबून आहे. एवढं लोकांनी तुकाराम महाराजांचा तिरस्कार केल्यानंतर सुद्धा त्यांच्या कल्याणासाठी तुकोबारांचे विचार आपल्या पुढे स्पष्ट होत असतील. एकाही भ्रष्ट शब्दानं तुकाराम महाराज त्या गावातल्या कोणा लोकांना बोलायला गेले नाहीत. ही तुकाराम महाराजांच्या जवळची असणारी क्षमा आहे. एकाही शब्दानं बोलायला गेले नाहीत कोणाला. अशी संत महात्म्यांच्या जवळची असणारी क्षमा अलौकिक आहे. आणि जिथं क्षमा आहे तेथे देवाची वसती, आणि तेथे देवाची वस्ती ना, तुकाराम महाराज म्हणले त्यांची घडावी संगती. 2 पद्धतीनं पाहिले. तिसरं कारण शांती. संत महात्म्यांच्या जवळ जी शांती आहे तेथे देवाची वस्ती. आपल्याकडची शांती वेगळी आणि संतांच्या जवळची शांती वेगळी. ऐका, आपली शांती म्हणजे कशी आहे माहिती आहे का? मांजराला उंदीर दिसत नाही तवर मांजर गप आहे. एका गावात एक मांजर होतं बघा. मांजर एवढं हुशार मांजर होतं. गावात पोती चालायची. पोती पूर्वी पोत्या चालायच्या ना, पोती चालायची. मांजराच्या डोक्यावर दिवा द्यायचा, त्या दिव्याला वात लावायची, तो उजेड करायचा, आणि त्या उजेडात गावातल्या 2 माणसांनी पोती वाचायची. मांजराच्या डोक्यावर दिवा आणि त्या डोक्यावरच्या दिव्याच्या उजेडात गावातल्या लोकांनी ती पोती वाचायची. मांजर अगदी शांत पोती होईपर्यंत बसायचं. म्हणता म्हणता ही बातमी गावात चांगली पसरली. जे पोतीला 2-4 राहायचे आता मंदिर गच्च भरू लागलं. पोती ऐकाय नाही, मांजर बघाय. ही गोष्ट गावापुरती मर्यादित राहिली नाही. म्हणता म्हणता ही गोष्ट परिसरात पसरली. परिसरातली माणसं पोतीच्या वेळेमध्ये टेम्पो घेऊन पोती ऐकाय. सगळी माणसं बसायची, म्हणायची काय हुशार मांजर आहे बघा. जे माणसाला कळलं नाही ते मांजराला कळालं. अशी गर्दी गावागणीस गच्च ते गाव भरू लागलं. एवढं गाव भरू लागलं काय, त्याचं त्या मांजराचं प्रस्त वाढलं. अशी दुकानं लागली नारळाची, फोटोची. त्याचे फोटो विकायला हो दुकानानं. लोकांनी आरत्या चालू केल्या मांजराच्या गावागणीस. एवढं वाढलं. गावातलं माणूस मला एवढी दिवस भजनं केली, किलोवरच्या टाळा छटाकावर आणल्या, कुणी जेवायला घरी नेलं नाही, आणि ह्याचं बिनकामाचंच वाढले. म्हणलं ह्याचं काय? ते बसताना मी बसतो. गावातला गडी, भजनी गडी, एक उंदीर खिशात घातलं बारकं पिल्लू, आणि पोतीला गडी गेला. असं गच्च गाव भरलं पोती ऐकायला, शांत. सगळी परिसरातली आलेली माणसं म्हणालीत काय काय मांजर आहे बघा. जे माणसाला कळलं नाही ते मांजराला कळलं. अशी सगळ्या लोकांची चर्चा पोती रंगात आलेली. सगळी लोक शांत बसून ती ऐकू लागलेली. ह्या माणसानं खिशातला ती उंदीर काढला आणि मांजराच्या पुढं सोडला. मांजर ग बसला असेल होय. पोती एकीकड, त्या वात एकीकड, त्या दिव्यातलं तेल एकीकड, दिवा एकीकड, मांजर तिसरीकड. आपल्या जवळची शांती मर्यादित आहे. त्याला जर एकही डाग लावायचा प्रयत्न करू लागलो तर आपल्याला ती शांती आपल्या पुढे प्रगट होते. याच्याकडे कशी आहे ते कळतं आपल्याला लक्षात. पण संत महात्म्यांच्या जवळची शांती मात्र अलौकिक आहे. अलौकिक. आपल्या सगळ्यांना नाथ महाराजांचं जीवन माहिती आहे. ऐका, आपली शांती म्हणजे कशी आहे सांगू का? अजून काशीला जातात माणसं. काशीला होय मामा, होय झोपलेले मामा, काशीला जातात. ते मला इकडल्या माणसांनी सांगितलं, माझे मित्रमंडळ आहे तिकडे हे मालेगाव जवळ, मामा म्हणत नाहीत म्हणे इकडं. नाही, आमच्या इकडं मामा फक्त आईच्या भावालाच, पुन्हा नाही मामा कोण. पण तुमच्या इकडं सासऱ्याला म्हणतात म्हणे. ती मला कीर्तनातून म्हणायची सवय मामा. ते मालेगावचे महाराज म्हणजे आमच्याकडे मामा म्हणू का? ऐका काय सांगलाल तो.
काशी 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 सांगतो, काशीला माणसं जातात आणि माणसं काशीला गेली की काही तर काशीत सोडून येतात, बरोबर आहे ना? काशी तीर्थयात्रा झाली, माणसं काही तर काशीत सोडतात. बहुतांश माणसं जे सोडतात ते म्हणजे काय, नाही खायचा पदार्थ सोडायची पद्धत आहे ना, एखादा पदार्थ सोडून द्यायचा, व्रत करायचं वर्षभर म्हणा. काय सोडतात बहुतांश माणसं आमच्या इकडे तर चहा सोडतात. चहा सोडत नाहीत खरी माणसं, ज्या कपात चहा पितो ती कप सोडतात. चहा पितात, वाटी जमते, फुलपात्रा जमते, पिलेटा जमते, फक्त कप जमत नाही. माणसं कप सोडतात. इकडे आहे ना पद्धत, कप सोडून येतात माणसं. एक माणूस असाच काशीला गेला, 10-12 दिवस गावात दिसला नाही आणि 10-12 दिवसानं गावात माणूस आला आणि गावात माणूस आल्यानंतर वट्ट्यावरची माणसं म्हणू लागली, दिसना गेलतो पाटील गावात, 15-20 दिवस झालं गावात दिसत नव्हतो. ते म्हणले काशीला गेलतो. हो, काशीला गेल्यामुळे मी गावात नव्हतो, 15-20 दिवस तिकडच होतो. म्हणजे काशीला गेले होते का तुम्ही? हो, काशीला गेलो होतो. म्हणजे काशीला गेल्यावर काहीतरी सोडलं पाहिजे. काय सोडले पाटील तुम्ही? म्हणजे काशीला गेल्यावर सोडायची पद्धत मला माहिती आहे. मी जे सोडलंय ते म्हणजे राग सोडलाय. म्हणजे काय सोडलंय तुम्ही पाटील? राग सोडलाय, राग. वट्ट्यावरची म्हातारी म्हणजे सोपे राहतात होय, PhD केल्याच्या पलीकडचं शिक्षण आहे त्यांचं. वट्ट्यावरची म्हणले थांबा ह्याची बघू शांती कशी आहे. काय सोडले म्हणलं मामा? राग सोडलाय, राग सोडला मी, राग. काशीला गेल्यावर सोडलं पाहिजे बाळा, तू काय सोडलंय मला ऐकू ना गेलंय. मामा राग सोडलाय मी, राग. काशीला गेल्यावर काय सोडलंय? राग सोडलाय. पोरा जोरात बोल र, मी भदीर झालो. काय सोडलंय मामा? राग सोडला. हो, राग सोडला मामा, मी राग सोडला. मामा म्हणले जरा जोरात बोल पोरा, माझं वय झाले, मला ऐकू ना गेले. पोरा मिशीन नाही खिशात, काय सोडले तिकडे गेल्यावर? पोरग म्हणलं मामा राग सोडलाय बरं, आणि आता जर तुम्हाला ऐकू आलं नाही तर माझ्या पायात खेटर दिसले का तुम्हाला? आपली शांती खवळायला बाकी आहे. प्रगट होते ते लगे. पण संत महात्म्यांच्या जवळ ही सगळ्या अवस्था आहेत, अलौकिक आहेत. नाथ महाराजांचं जीवन आपल्याला माहिती आहे. एक म्लेच्छ नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेस थुंकला. खिशात 108 पानं घेतली, एका झाडावर बसला, गंगेचं स्नान करून वरी नाथ महाराज आले की त्यानं ते पान खावं, ती लाळ तोंडामध्ये गोळा करावी. स्नान करून महाराज वरी आले की त्याच्या अंगावरती लाळ टाकावी. एकदा नाही, अंगावरची ती लाळ महाराजांनी पाहावी, ती थुंकी पाहावी, पुन्हा नाथ महाराजांनी आंघोळीला जावं, पुन्हा वरी यावं, पुन्हा त्यानं थुंकावं महाराजांनी, पुन्हा त्या अंगावरचं पाहू, पुन्हा आंघोळीला जावं. एकदा दोनदा तीनदा नाही, 108 वेळेस घडलं. थुंकणाऱ्याच्या खिशातले पानं संपले, तोंडातला थुंका संपला, गडबडीनं खाली उडी मारली, महाराजांच्या चरणावर लोटांगण दिली. महाराज कृपा करा, मला माफ करा, पापी आहे मी, तुमची शांती भंग करण्यासाठी मी आलो होतो. पण कोण माझ्या अंगावर थुंकत हे वरी मान करून सुद्धा तुम्ही पाहिलं नाही महाराज. वरून थुंकणारा मी आहे, तुमची शांती भंग करायला आलो होतो, कृपा करा, मला माफ करा. नाथ महाराजांनी त्याच्या समोर लोटांगण घातलं. नाथ महाराज म्हणले बाबा, अरे खरं तर उपकार तुझे माझ्यावर झालेत बघ म्हणे, रोज गोदावरीचं स्नान माझ्या जीवनात आहे, पण तुझ्यामुळं एका दिवसात 108 वेळेस गंगेच्या स्नानाचं पुण्य जर प्राप्त झालं असेल तर ते फक्त तुझ्यामुळं. ही संतांच्या जवळची असणारी शांती आहे. प्रसाद देऊनी मुक्त केला, अशी शांती ज्या संतांच्या हृदयात आहे तेथे देवाची वसती. आणि अशी वस्ती संतांच्या हृदयात असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणले त्यांची घडावी संगती. 3 पद्धतीनं पाहिलो, अजून एका पद्धतीनं पाहून आपण पुढे चालू, माझ्याकडे वेळ कमी राहिला. ऐका, 3 पद्धतीनं देवाचं राहणं विशेष रूपानं संतांच्या हृदयात आहे. अजून एका बाजूने पाहू, देव राहतो कोणत्या ठिकाणी? तुकाराम महाराज सांगतात बघा, येवनी गोपाळ राहे ते, राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, राहे ते, येवनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे तेथे, हरी येवनी गोपाळ राहे तेथे, राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, राहे तेथे,
महाराज सांगतात देव त्या ठिकाणी येऊन राहतो, पण कधी? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ चित्त केलं की देव आपल्या त्या चित्तामध्ये येऊन राहतो, आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो. काही लोक म्हणतील महाराज चित्त निर्मळ करण्यासाठी पर्याय काय? एका अभंगातून स्पष्ट आहे, तेच उत्तर आहे. महाराजांचं उत्तर असं आहे, भावे गावी गीत शुद्ध करून या चित्त. परिणाम काय सांगितला? असं केलं तर तुझं व्हावं आहे देव. पण महाराजांनी हे इथं सांगितलं नाही, ते सांगितलं फक्त आपल्याला ते सहज बोलू लागलो तर कळत नाही. म्हणजे चित्त शुद्ध करून भजन केलं की देव मिळतो, पण चित्त शुद्ध करायसाठी पर्याय काय? तर त्याचा पर्याय ही भजनच आहे. बरं, भावे गावे गीत असं केलं की चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं तरी भावे गावे गीत ही साधना केली तर मग तुझं व्हावं आहे देव. ऐका, भजन केलं की चित्त शुद्ध होतं, लक्षात आलं. काही लोक म्हणतील लई वर्ष झाले आम्ही परमार्थ करायलोय, एवढ्या वर्षाचा परमार्थ, एवढा परमार्थ, हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, दम नाही आम्हाला. पण एवढा परमार्थ करून अशी कुण्या वारकऱ्याला शाश्वती देता येईल? एवढा परमार्थ करून सुद्धा आमचं चित्त निर्मळ आहे, बोलता येईल का सांगा? मी माझ्या सहित तुम्हाला विचारतोय, तुमच्या सहित मी कीर्तनाला बसलोय. बरं, मी विचारू लागलो म्हणजे मी तुम्हाला विचारतो असं नाही, मलाही प्रश्न आहे. कोणत्या वारकऱ्याला अशी शाश्वती देता येईल एवढं भजन करून माझं चित्त निर्मळ आहे? अवघड आहे सांग. पण असं चित्त निर्मळ झालं की येवनी गोपाळ राहे ते एवढा परमार्थ करून का आमचं चित्त निर्मळ झालं नाही? फक्त मी जे सांगू लागलो त्याला विपरीत अर्थात घेऊ नका बरं. चुकीचा अर्थ घ्याल तर ते वेगळं होईल. मी सांगतो फक्त त्या निर्मळ अंतकरणानं, निर्मळ भावनेनं त्याचं उत्तर घ्या. माफी मागून सांगतोय बरं, हे वेगळ्या अर्थाने घेऊ नका, सांगतो ऐका. आपल्या कीर्तनाला काही नियम आहेत. आपली कीर्तनं काही आपण लईच नियमात बसवली म्हणून चित्त निर्मळ नाही. माफी मागून वाक्य बोलतोय, मला सगळं बोलल्यानंतर याचा अर्थ लक्षात घ्या बरं. एका वाक्यावरून ते स्पष्ट होत नाही. ऐका, आपल्या कीर्तनाचा एक साधा नियम आहे. साधा कीर्तनासाठी आसन टाकलं जातं, बरोबर आहे का नाही? महाराजांसाठी आसन टाकलं जातं. हे आसन असेल तर आपण कीर्तन करतो, बोला बरोबर आहे ना? कदाचित तुम्ही ज्या चटईवर बसला तीच चटई मला असती, तुम्हालाही बसायला तीच असती, मी कीर्तन केलं असतं? बोला, केलं असतं मी कीर्तन? होय होय, नाही केलं. मला वेगळं काहीतरी टाका, इथं कोणाचं घोंगडं टाका, कोण आसन आणून टाका, नाही काही भेटलं तर कोणाच्या गळ्यातलं उपरणं टाका, त्याच्यावर ते आसन टाकून मग आपण कीर्तन केलं असतं, बरोबर आहे ना? असं आपण कीर्तनाला काही मर्यादित बसवलेलं आहे. पण संत महात्म्यांचा परमार्थ या मर्यादेच्या पलीकडे गेलेला आहे. तुकाराम महाराजांचं जीवन पहा. आपल्या कीर्तनाला हे आसन असेल तरच आपण कीर्तन करतो, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय आणि नसलं काय? माफी मागून वाक्य पुढं आहे का बरं अजून हे सगळं? तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय नसलं काय? पण महाराजांनी आसन टाकल्याशिवायही कीर्तन केलं नाही, हे तेवढंच खरं आहे. पण असलं काय नसलं काय? पण महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं जगाच्या पाठीवर आजपर्यंत, तसं कीर्तन करायला कोणाला जमले का नाही सांगता येत नाही. तुकाराम महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं ते आसन कोणतं आहे? चित्ताचे आसन तुका करीत कीर्तन, 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 तुका करीत चित्ताचे आसन तुका करीत कीर्तन, तुका करीत कीर्तन, तुका करीत कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीत कीर्तन, तुका करीत कीर्तन. आपण ही कीर्तन करतो, पण आपलं कीर्तनातलं आसन हे का घोंगड्यापुरतं मर्यादित आहे. पण तुकाराम महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं ते आसन कोणतं आहे? चित्ताचे आसन तू का करीतो कीर्तन. चित्ताचं आसन टाकून तुकोबारांनी कीर्तन केलं. ज्या दिवशी महाराजांसारखं भजन, महाराजांसारखं कीर्तन करायला आपल्याला जमेल, त्या दिवशी येवोनी गोपाळ राहे तेथे. परमार्थ तुम्ही आम्ही करतो, पण आपला परमार्थ करणं वेगळं आणि संतांनी जो परमार्थ साधलाय तो परमार्थ वेगळा आहे. वैकुंठवासी राजेश्वरानंदजी महाराज म्हणायचे बघा,
सूर घनेरे फिरे पद गावत, पै पद सूर सुस्वाद कहाँ है। कर ताल बजीर बजावती है, मीरा मतवारी सी चाह कहाँ। श्री राम कथा कितनों ने लिखी, लेकिन तुलसी सरसी मर्याद कहाँ है। नरसिंह बसे प्रतिखंबन में, परी काढ़िवे को प्रहलाद कहाँ। देव प्रत्येक खांबामध्ये बसलेला आहे, पण काढण्यासारखा प्रल्हाद मात्र एकच आहे. तसा प्रल्हाद होणं गरजेचं आहे. तसं भजनाचे परिणाम ठरलेले आहेत, त्याची फलश्रुती ठरलेली आहे. पण ते भजन जे संत महात्म्यांनी साधलं तसं आपल्याला साधता आलं की मग एवोनी गोपाळ राहे तेथे, असा संतांच्या हृदयामध्ये देव विशेष रूपानं बसला. आणि त्या संतांच्या संगतीची अपेक्षा तुकाराम महाराजांनी स्पष्ट केली. महाराज सांगतात त्यांची घडावी संगती. ठीक आहे म्हणे महाराज, तुम्ही जे मागू लागलात ते तुमचं मागणं लक्षण सांगू नये, पण तुम्ही मागितलेली जी लक्षण आहे ते कोणाचं बघून मागू लागलात का? कसं आहे? तुकाराम महाराज म्हणले कोणाचं बघून मी मागत नाही, मी जे मागू लागलोय ती माझ्या मनाची आवड आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या मागू लागलोय ते कोणाचं बघून मागत नाही. कोणाचं बघून मागितलं तरी त्याला इच्छा म्हणतात, पण अंतकरणामध्ये जी उपजत असते त्याला आवड म्हणतात. मी मागू लागलो कोणाचं बघून नाही, आईशी आवडते म्हणा. आणि म्हणून देवा पुरवावे वासना. वासना शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर आपण बहुतांश त्याला विकाराकडे नेत असतो. पण महाराजांनी आजच्या अभंगातून वापरलेली जी वासना आहे, वासनेचे शास्त्रकारांनी दोन प्रकार केले, एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. जी वासना आपल्याला पतनाला कारण ठरते ती अशुभ वासना, आणि जी वासना आपल्या उद्धाराला कारण ठरते ती शुभ वासना. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून सांगितलेली शुभ वासना आहे. महाराज सांगतात आईशी आवडते म्हणा, देवा पुरवावे वासना. ऐका, आवडीचा वस्तू व्यक्ती पदार्थ जवळ करण्यासाठी माणसं धडपड करतच असतात. नाही ती प्रयत्न करतील पण त्याला जवळ करण्यासाठी प्रयत्न करतात का नाही बोला. वेळ जाईल त्याला, काळ जाईल, पण माणसं गप्प बसत नाहीत. कालांतरानं त्याच्यासाठी धडपड मात्र माणसाच्या जीवनातली थांबत नाही. काय झालं, पंगत बसली. पंक्तीला केले होते जामून. एकाला जीवापाड जामून आवडायचे. जीवापाड जामून माहिती आहेत ना इकडं, हो, जामून आवडायचे, जीवापाड जामून आवडायचे. आणि तो माणूस असा पंक्तीला बसला. पंक्तीला जेवढी वेळेस त्या जामनाचं टोपलं फिरलं, जेवढी वेळेस फिरलं, त्याला ज्याला जीवापाड जामून आवडायचे का नाही तेवढे वेळेस त्या माणसाने घेतलंच. हो, जेवढ्यांदा टोपलं लाईनला फिरायचं तेवढ्यांदा त्यानं घ्यायचंच.
वाढणाऱ्यानं ध्यानात ठेवलं ती मला जाईल तेव्हा घेऊच लागले हे ना. एकदा का मध्ये गेलो की बाहेरच येत नाही म्हणलं आता जाईल तेव्हा घेऊच लागले हे. टोपलंवालं जी घरात गेलं म्हणजे मध्ये गेलं बाहेरच यायला तयार नाही आणि ही गडी काही उठायला तयार नाही. ह्यानं म्हणायचं एकदाच त्यानं बाहेर यावं, 2 जामून वाढावे, 2 जामून मला वाढले की माझी भूक संपली. मला फक्त 2 जामून त्यानं वाढावे. ह्यानं उठत नाही ती काही बाहेर येत नाही. सगळी जवळची जेवणारी माणसं भैरवीवर आलती. भैरवीवर म्हणजे भातावर. सगळ्याचा भात चालू. त्याला वाटायचं या सगळ्याचा भात संपत आला तर ह्यांच्याबरोबर मला नाविलाजानं उठावं लागेल. ह्यांच्याबरोबर नाविलाजानं जर उठलो तर माझी 2 जामूनची भूक तशीच राहील. आणि तशीच जर माझी भूक 2 जामूनच राहिली तर माझ्या पिंडाला कावळा कसा शिवायचा. राहील नाही इच्छा जामूनमध्ये त्या. पण त्याची मात्र तगमग होऊ लागली. सगळ्याचा भात संपत यायला त्यानं विचार केला. त्यानं म्हणलं ह्यांचा जर हात धुतला तर मलाही धुवावं लागेल. त्यानं गडबडीनं जोऱ्यात हाक मारली, ए जामूनवाल्या बाहेर बाहेर, ए जामूनवाल्या बाहेर 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 बाहेर. त्यानं दारातून विचारलं काय. अरे बाहेर ये रे, महाराजाचे संपलेत जामून घेऊन ये बाहेर. महाराजाचे संपलेत म्हणल्या जामूनवालं टोपलं घेऊन पळत बाहेर आलं. वाढ महाराजाला 2 वाढलेस का. हा इकडं बी वाढ 2. माझं सांगायचं संपले बरं हे. ज्ञानोबा सांगतात आवडी आणि लाजवी, व्यसनो आणि शिनवी. आवड आहे तिथं लाज नाही, व्यसन आहे तिथं शीन नाही. व्यसन आहे तिथं शीन येत नाही माणसाला. तंबाखू खाणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही आपण जेव्हापासून चालू केला तेव्हापासून ह्यानं पोत्यावर झाली असं वाटत नाही खाणाऱ्याला. दारू पिणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही आपण जेव्हापासून पिलो तेव्हापासून टँकरवर झाली असेल. झालेली राहते पण त्याला वाटत नाही तेवढं. तसं आवड आहे तिथं लाजही राहत नाही. त्याला जवळ करण्याची माणसाच्या जीवनातले प्रयत्न असतात. तसं तुकाराम महाराजांनी हे सगळी तत्व बाजूला ठेवली आणि महाराज सांगतात ही माझ्या जीवनातली अपेक्षा देवा. आयुष्य आवडते म्हणा देवा पुरवावे वासना. ठीक आहे म्हणे महाराज, आम्ही तुम्हाला ही संगती द्यायची ठरवलेली आहे. देव बोलू लागले तुकाराम महाराजाला, देणार आहेत आम्ही तुम्हाला संतांची संगती, पण या संतांची संगतीचा काळ आणि वेळ किती तुम्हाला आम्ही द्यावा. महाराज तो काळ आणि वेळ अभंगाच्या 30 सवे भेटी
न हो अंग संग तुटी. किती काळ आणि किती वेळा संतांच्या संगती आम्ही तुम्हाला द्यावी. महाराज म्हणले काळ देवा काय विचारतो श्री. न हो अंग संग तुटी. इतरांच्या संगतीला संत महात्म्याने डावललेला आहे, पण संतांच्या संगतीसाठी मात्र किती तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. ऐका, इतरांच्या संगतीत राहिलं तर परिणाम महाराजांना माहिती आहेत. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. परिणाम माहिती आहेत महाराजांना. आणि एकदा का एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थातला दोष लक्षात आला, शहाणा माणूस तिकडे जात नाही. फक्त त्याचा दोष लक्षात आला पाहिजे, किती आवडणारा असू द्या, पण दोष लक्षात आला की मग माणसं जातात का तिकडे. बोला दादा, सोपं सांगतो तुम्हाला. काय झालं, शाळा होती. शाळा गावात नवीन गुरुजी लागले शाळेला. आणि शाळेत लागल्यानंतर गुरुजीने गावात एक प्रत अशी काढली की लहान लहान लेकर गावातली गोळा करायची गुरुजीने आणि शाळेत घेऊन यायचे. बरं, गप घेऊन यायचे नाही, घरून डब्बा आणायला लावायचा पोरांना. आणि घरून डब्बा आणून गुरुजीने त्या लेकरांना शाळेत घेऊन यायचं. घरून आणलेले डब्बे गुरुजीने एकत्रित करायचे, सगळ्या विद्यार्थ्यांना गोल बसवायचं, गुरुजी त्याच्यात बसवायचे. सगळ्यांनी आणलेल्या डब्याचा प्रसाद गोळा करायचा आणि सगळ्यांनी मिळून वाटून खायचा. अशी मस्त पद्धत लावली गुरुजींनी. याचा परिणाम असा झाला होता गावामध्ये, गावात कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोण कोणत्या वर्णाचा, हा भेदभावच त्या लेकरांमध्ये राहिला नव्हता. अगदी सख्या बहीण भावासारखं त्या लेकरांचं सगळ्यांचं राहणं असायचं. सख्या भावासारखी ती लेकरं राहायची. मायबाप सुद्धा आनंदानं डब्बे बनवायचे आणि लेकरांना शाळेत पाठवून द्यायचे. एके दिवशी गुरुजीने पोरांना सांगितलं, पोरांनो ऐका म्हणे, रोज तर आपण डब्बे बनवून आणतोच, पण एक काम असं करा, उद्या सगळ्यांनी गोड पदार्थ बनवून आणा, उद्या गोडधोड खाऊ आपण. असं म्हणली की एक पोरगं उठलं आणि पोरगं गुरुजीला म्हणलं, गुरुजी तसं सांगू नका, नुसते गोड पदार्थ आणायला सांगू नका, वेगवेगळे पदार्थ वाटून द्या पोरांना. म्हणजे कशासाठी, त्याचं कारण असं, गुरुजी आमच्या गावातला सप्ताह आत्ता झालाय आणि गावातला सप्ताह झाल्याचा परिणाम गावात बहुतांश सप्त्याला केली जाते ती म्हणजे नुक्ती. बुंदी म्हणतात का इकडं, काय म्हणतात, बुंदी नुक्ती म्हणतात ना. बहुतांश सप्त्याला तर हे केलं जातं आणि सप्त्याला ते केल्याचा परिणाम, नगदी आता सप्ताह झालाय त्याचा परिणाम असा आहे गुरुजी, पंक्तीपुरती फक्त नुक्ती खायची राहते. होय, नुक्ती फक्त पंक्तीपुरती खायची आहे का, नाही नाही, खाऊ वाटली तर खायची, नाही तर गिलासात भरायची घरला. मग असं एकानं नेलं तर कुठं जमतंय. पोरानं एकदा, माईने एकदा, बापाने एकदा, लिकीन, असं सगळ्यांनी नेऊन घराघरी टोपलं जमलेली राहते. त्याच्यामुळे गुरुजी तुम्ही वेगवेगळे पदार्थ वाटून द्या, नाही तर शाळेत फक्त नुकतीच गोळा होईल. बघा गुरुजी म्हणले बरोबर आहे तुझं. असे पोरं लाईननं उभं केली गुरुजीने, लाईननं सगळ्या पोरांना वेगवेगळे पदार्थ वाटून दिली. मला जरा आठवायचे नाही, जरा तुम्ही सांगाल का. तू जिलेबी आण, तू लाडू आण, बोला हो, गुलाबजामुन आण, पेढा आण, बासुंदी आण, बर्फी आण, बस झालं, जाऊ द्या. मला जे आणायचं होतं तो का त्याने आणले. बघा बासुंदी, गुरुजीला जीवापाड बासुंदी आवडायची, जीवापाड, जीव की प्राण म्हणजे गुरुजीची बासुंदी, जीवापाड बासुंदी आवडायची. गुरुजीने नेमकं एका घरचं पोरग शोधलं आणि त्या पोराला त्याच्या दिवाळीमध्ये गुरुजीने त्याच्या घरची बासुंदी खाल्लेली होती. गुरुजीच्या लक्षात आलं की ह्याची माई लई छान बासुंदी बनवते. नेमकं त्या घरचं पोरग शोधलं आणि गुरुजीने त्या पोराला बासुंदी निवडून दिली, म्हणजे बासुंदी आणतो. ऐका, मला विषय सोडून बाजूला जायचं नाही, तुम्हाला मुद्द्यावर आणायचं याच्यासाठी हे सगळं बोलतो. ऐका, म्हणले बासुंदी आण. जीवापाड गुरुजीला बासुंदी आवडायची. त्या पोराच्या वाट्याला ती बासुंदी आली. सगळी पोरं आपापल्या घरी गेले आणि आपापल्या घरी जाऊन आपापल्या वाटेला आलेला पदार्थ मायबापांना पोरांनी सांगितला. ज्याच्या वाटेला बासुंदी आली होती त्यानं आपल्या माईला सांगितलं, आई माझ्या वाटेला बासुंदी आली. आईनं म्हणली मी तर स्पेशल ती बनवण्यात. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. माईनं रात्रीच दूध घोटायला चालू केलं. बासुंदी दूध घोटून बनवतात ना, घोटून बनवतात ना बासुंदी, गुळवणी नाही, बासुंदी म्हणतोय मी, दूध घोटतात ना त्याला. माईनं दूध घोटायला चालू केलं. पोरग ते माईनं दूध घोटायलेलं बघून बघत पोराला डोळा लागला. पोरग झोपी गेलं. सकाळी उठून पाहते तर काय, घरात आई नाही, उशीर झालाय उठायला. आईनं उठवलं नाही, आई शेताकडे कामाला गेलेली आहे. आईनं बासुंदी बनवणे का नाही, पोरग घरात शोधू लागलं. पण त्याला बासुंदीचा डब्बा दिसला. आईनं बासुंदी बनवलेली दिसली, पण तो डब्बा आईनं खिडकीत ठेवला होता. खिडकीत ठेवलेला डब्बा, त्या डब्याला टोपण माईनं लावलं नव्हतं. बहुतेक आईलाही टोपण सापडलं नाही. पोरानं घरात टोपण शोधलं, टोपण पोरालाही सापडत नव्हतं. पोरग म्हणलं आधीच आपल्याला उठायला उशीर झालाय, ह्या टोपणात अजून उशीर होईल. पोरानं म्हणलं जाऊ दे, बाकीचं सोडा, आपण लवकरात लवकर आता शाळेत जाऊ. पोरानं आंघोळ केली. आंघोळ करून
कपडे घातले, कपडे घालून ज्यावेळेस केस विंचरत होता आरशा पुढे थांबून, आरशामध्ये मागच्या खिडकीतल्या त्या बासुंदीचा डब्बा, त्याचं प्रतिबिंब त्याला त्या आरशात दिसत होतं. आणि त्या आरशातल्या बासुंदीचा डब्बा पाहत पाहत केस विचारत पोरग म्हणत होतं, काय माझ्या आईनं बासुंदी बनवली असेल, काय गोड माझी आई बासुंदी बनवते, माझं किती कौतुक माझ्या शाळेत होईल, गुरुजीला माझ्या आईनं बनवलेली बासुंदी किती आवडेल, माझे मित्रमंडळी खातील. हे सगळं पोरग ते प्रतिबिंब आरशात पाहू लागले, केस आनंदानं विचारू लागले. तेवढ्यामध्ये असं घडलं, खिडकीच्या वरच्या अंगाला एक उंदीर खेळत होता. उंदीर खेळत असलेल्या एका मांजरानं बघितलं. मांजर पळत पळत निघालं. कशासाठी? बासुंदी नाही, उंदरासाठी. उंदरासाठी कोण निघालं? मांजर निघालं. मांजर आपल्याकडे येत असलेल्या उंदरानं पाहिलं की उंदराचे हातपाय निसटले. जसे उंदराचे हातपाय निसटले तसा तो उंदीर बासुंदीच्या डब्यात. बासुंदी कुठं ठेवली आहे? खिडकीत ठेवले. ते डब्बा खिडकीत ठेवला. उंदीर याच्यात पडलेला बारीक नजरेनं मांजरानं पाहिलं होतं. मांजर डब्याच्या जवळ गेलं आणि मांजरानं ते उंदीर मिळावं म्हणून डब्यात तोंड घातलं. हे सगळं पोरग कशात पाहू लागले? बोला. आरशात पाहू लागले. पोरग निराश झालं. पण असं घडलं, उंदराच्या आणि मांजराच्या पकडापकडीमध्ये डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. बाहेर सांडला की पोरग लई निराश झालं. म्हणजे काय माझं कौतुक शाळेत झालं असतं, आता माझी बासुंदी तर शाळेत जाणार नाही, काय करावं कळेन असं झालं. पण जाऊ द्या म्हणे, माझी बासुंदी एक शाळेत जायचंय, पण बाकीचे सगळे पदार्थ येतीलच ना, बाकीचा खायचा तरी आनंद घ्यायला जाऊ शकतो की आपण शाळेत. पोरानं गडबडीनं दप्तर अडकवलं, पोरग निघालं. पण पोराच्या लक्षात आलं, बासुंदीचा बाहेर पडलेला डबा घरात ठेवावा मग बाहेर जावं, आपण शाळेत जावं. पोरग बाहेर जाऊन पाहते तर काय घडलं, बाहेर एक फुटकं खापराचं भांडं ठेवलेलं होतं. बासुंदी सांडली ती बराबर त्या फुटक्या खापराच्या भांड्यात सांडली. डबा गणगळत खाली गेलेला आहे. उंदीर पळून गेले, उंदराच्या पाठीमागं मांजूर पळून गेले. पण बासुंदी मात्र सुरक्षित आहे. कशात? फुटक्या भांड्याच्या, खापराच्या भांड्यात बासुंदी सुरक्षित आहे. पोरांना डबा खिडकीतूनच मध्ये टाकला. फुटक्या खापराच्या भांड्याची बासुंदी सुरक्षित होती. ते खापर पोरानं उचललं आणि पोरग खापर घेऊन शाळेकडे निघालं. गुरुजी मात्र सगळे विद्यार्थी घेऊन जेवायला बसलेली आहेत. पण गुरुजीचं ध्यान कुण्याच पदार्थाकडे लागणार. गुरुजी फक्त गेटकडे बघायले. गुरुजी म्हणायचे सगळंच आलंय आणि नेमकं बासुंदी राहिले. गुरुजीचं मनच जेवण्याकडे लागत नव्हतं. पण नेमकं ज्यावेळेस पोरग गेटला ते दिसलं की गुरुजी पळत गेटकडे निघाले. पळत 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 पोराच्या जवळ गेले आणि पोराच्या हातातली ती बासुंदी, फुटक्या खापराच्या भांड्यातली बासुंदी गुरुजीनं पाहिली. आवरलं नाही, गुरुजीला खापर घेतलं आणि खापर तोंडाला लावून गुरुजीनं बासुंदी प्यायला चालू केली. सगळी बासुंदी गुरुजीनं पिली. 2 घोटाची बासुंदी उरली. गुरुजीच्या लक्षात आलं, एवढी सुंदर बासुंदी आहे, हे एखाद्या स्टीलच्या भांड्यात, जर्मनच्या भांड्यात, पितळेच्या भांड्यात, अशा धातूच्या भांड्यात असायची सोडून ही फुटक्या खापऱ्याच्या भांड्यात कशी काय? ही पिण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता गुरुजीनं, पण पिणं झाल्यावर केलाय. 2 घोटाच्या उरलेल्या बासुंदीचं खापर गुरुजीनं बाजूला केलं आणि पोराला विचारलं, बाळू अरे एवढी सुंदर बासुंदी ही चांगल्या धातूच्या भांड्यात असायची सोडून खापराच्या भांड्यात कशी काय? गुरुजीला पोरग म्हणू लागले, गुरुजी आमच्या घरी स्पेशल डब्बा आहे बासुंदीला. आईनं बासुंदी स्पेशल डब्यातच ठेवलेली होती. मग बहुतेक आईला त्याचं टोपण सापडलं नव्हतं गुरुजी. आई उघडा डब्बा ठेवून गेली खिडकीत. मग खिडकीत उघडा डब्बा ठेवून गेल्याचा परिणाम असा झाला, वरच्या अंगाला उंदीर खेळत असलेल्या याच्यात पडला गुरुजी. गुरुजीला मळमळ चालू झालं. मळमळ म्हणतात का इकडं? हो, मळमळ होऊ लागली. गुरुजीला पोरानं सांगितलं, म्हणे एवढ्यावर झालं नाही गुरुजी, एवढ्यावर काही राहिलं नाही. मग उंदीर याच्यात पडलेलं मांजरनं बघितलं होतं. मग मांजर याच्या जवळ आलं, मांजरानं डब्यात तोंड घातलं बासुंदीच्या. गुरुजी म्हणले, थांब बाळू, आपण काय करू, पाण्याच्या टाकीकडे जाऊ, मी गुळण्या करतो, कोणाला काय सांगू नको म्हणले. पुन्हा गुरुजीच्या ध्यानातलं उंदराचं, मांजराचं, पितळ्याच्या डब्याचं आणि खापराचं का घेऊन देणं आहे? त्याचं घेऊन देणं गुरुजी असं आहे, सांगतो तुम्हाला ऐका. म्हणले उंदराच्या आणि मांजराच्या पकडापकडीमुळं हा डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. गुरुजी म्हणले, मग बासुंदी काय सावडून आणलीस का काय? पोरग म्हणलं, सावडून आणायची गरज लागली नाही, बराबर बासुंदी या खापराच्या भांड्यात सांडली, आणायची गरज लागली नाही. गुरुजी पोराला म्हणू लागले, यार बाळू, तुझं घर बघायला गेलं, बाप नोकरदार आहे, घरची परिस्थिती अशी आहे, तुट्टी फिरवल तिथं पाणी आहे आणि बगल तिथं स्टाईल फरशी आहे. हे तुझं घर आहे, आरसीसीचं बांधकाम आहे तुझ्या घरचं. एवढं सगळं घर चांगलं असताना तुझ्या एवढ्या चांगल्या घरात हे फुटक्या खापराचं भांडं कुठून आलं? फुटक्या खापराचं भांडं कुठून आलं? त्याचं उत्तर पोरानं असं दिलं, त्याचं कसं आहे म्हणे गुरुजी, बारकं पोरग गुरुजीला सांगू लागले, गुरुजी त्याचं कसं आहे म्हणे, माझ्या घरी माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे. लहान आहे उगल लई. पुढचं सांगू का राहू देऊ? ऐका 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 ऐका
माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे आणि लहान असल्यामुळं काय गुरुजी माझी माय ही खापर असं आडवं लावते आणि नारळाच्या केसराने ह्याच्यात वडते आणि मग उकंड्याला नेऊन टाकते. ऐका 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 आता त्या गुरुजीला तुम्ही गुरुजीला भेटा आणि गुरुजीला जाऊन विचारा, गुरुजी गावात सगळ्याकडे 1000 रुपये पट्टी गोळा करू, एका माणसाकडून 1000 गोळा करू, सगळी जेवढी गोळा झालेली पट्टी असेल तेवढी आम्ही तुमच्या नावानं करू, फक्त उरलेली 2च घोटाची बासुंदी आहे ना पिऊन दाखवा. किती रुपये दिल्यावर गुरुजी 2 घोटाची उरलेली बासुंदी पिल बोला? का बरं पिणार नाही? आवडीचा विषय आहे, जीव की प्राण असणारा विषय आहे, जीवा पाड आवडणारी बासुंदी आहे, पण आता पिल का सांगा? का पिणार नाही? किती जरी आवडणारा वस्तू व्यक्ती पदार्थ असला त्याच्यातला दोष दिसला की माणसं परावर्त होत नाही. तिकडे आवडीचा असला तरी विषय नाही, त्याच्यातला दोष लक्षात आला की मग वमिलियांना लाळ न घोटे रसना, तिकडं मात्र परावर्त होत नाहीत. दोष लक्षात आला पाहिजे. तसं इतरांच्या संगतीतला दोष तुकोबारांनी जाणला आणि महाराज म्हणले नको बाकीच्यांचं काही नाही, पण या संतांची संगत अपेक्षित अशी आहे न हो अंग संग तुटी, अंगानं तुटी होणे आणि संगानं तुटी होणे. अंगानं तुटी होणे हे वेगळं आणि संगानं तुटी होणे हे वेगळं. अंगानं तुटी होणे म्हणजे हे शरीर नित्य संतांच्या सेवेत गेलं पाहिजे, अंगानं तुटी होणे. संगानं तुटी होणे म्हणजे हे मन चित्त बुद्धी हे सगळं नेहमी या संतांच्या सेवेत असलं पाहिजे. म्हणून न हो अंग संग तुटी, संगानं तुटी होणे. आईशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना विढोबा अंग संग तुटी आईशी आवडते म्हणा देवा पुरवावे वासना. तुकाराम महाराजांनी सांगितलं या संतांच्या संगतीतून मला वियोग नको आहे, म्हणून न हो अंग संग तुटी. लक्षात आलं म्हणे महाराज आमच्या. देव बोलू लागलेत महाराजांना म्हणे महाराज अंगानं तुटी हो नये संगानं तुटी हो नये, एवढं काय आहे संतांच्या संगतीमध्ये? याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या तुका म्हणे जिने, 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 तुका म्हणे जिने.
पुढं संतांच्या संगतीत आहे. महाराजांनी याचं उत्तर दिलं, माझं जीवन या संतांच्या संगतीत गेलं तर माझ्या जगण्याला भले पण येणार आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐका, आपल्या सगळ्यांना जीवन प्राप्त झालेलं आहे, पण प्राप्त झालेल्या जीवनामध्ये संतांची संगत असणं गरजेचं आहे. ते असेल तरच आपल्या जगण्याला भले पण येईल. तसं काय, आपण सगळी साधक मंडळी आहेत, अभ्यास करणारे आहेत, ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारानं चालणारी मंडळी आहेत. पण असं असल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी नानांसारख्या एखाद्या साधू पुरुषाची आपल्या जीवनात संगतीची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये भौतिकातलं दुःख तर पडणारच आहे, कोणी असेल तर. ते तर भोगावं सगळ्यालाच लागणार आहे. तूर आहे ना इकडं, तुरीवर जर आळ्या पडल्या तर माळकऱ्याचेही पडतात आणि बिनमाळकऱ्याचे पडतातच की हो. का ते माळकरी बघून काय असं थांबणार आहे, काय असं आहे का? नाही, ते तर दुःख भोगावंच लागणार आहे. एखादी एवढी भयंकर दुःख माणसाच्या जीवनात पडत असतात, पर्याय राहत नाही जगल्याशिवाय, मेल्याशिवाय पर्याय दिसत नाही आपल्याला पुढं. पण असलं असल्यानंतर सुद्धा कितीही मोठं दुःख पदरात पडलं, तो जर माणूस म्हणत असेल एवढं देवदेव केलं काय आम्हाला देवानं दिलं, म्हणतात माणसं असं, बरोबर आहे का नाही? एवढा परमार्थ केला काय केलं आम्हाला देवानं, काय दिलं आम्हाला देवानं, म्हणतात. असं म्हणून जर एखादा माणूस थकून भागून शिनून खाली बसला, याचा परिणाम आपल्याला संत संगती असल्याचा परिणाम, आपल्याला संत खाली थकून भागून बसू देत नाहीत. तिथून पुढचा परमार्थ चालवण्याची जबाबदारी आपल्या संतांवर असते, बसू देत नाहीत. भागलिया मज वाहातील कडे, परिणाम त्यांची आणि जोडे सर्व सुख. म्हणून आपल्या जगण्याला त्या संत महात्म्यांच्या संगतीचा परिणाम असा होतो, आपल्या जगण्याला भलेपण येतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना झालेली सेवा. तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. ज्ञानोबा म्हणतात का नाही, जरी बालकू बोबडा बोली का वाकडा विसू का पाऊली, ते चोज करोनी माऊली रिजे जेवी. लहान लेकरानं बोबडं बोलेलं गावाला जरी नाही कळालं, कोणाला कळतंय? माईला कळतंय का नाही? लहान लेकरानं बोबडं बोलेलं जगाला नाही कळालं, पण कोणाला कळतंय? माईला कळतंय. आणि ते माईला बी कळत नसेल तर ती सक्की माय नसल. तसं इथं उभा टाकून बोलत असताना माझ्या मुखातले शब्द वाकडे असतील, तोकडे असतील, बोबडे असतील, पण ऐकणारा सगळा श्रोता वर्ग मायबापाच्या हृदयाच्या उंचीनं बसलेला आहे. माझी सगळी शब्द गोड करून घ्यायली अपेक्षा करणारच आहेत मला, तुम्ही मान्य आहे मला. कारण एवढी मोठी मंडळी पुढं बसली आहेत. मी मग सांगितलं माझ्या वयाचं 4-4 पटीचा परमार्थ करणारी ही माणसं आहेत. पण ही सगळी समोर बसावं, माझं यांनी काहीतरी कीर्तन, माझं काहीतरी बोलणं ऐकावं, एवढं माझ्याकडं काही नाहीच. पण तरी हे बसलेत म्हणजे आमची वारकरी परंपरा आहे. गुरुनी समोर बसावून शिष्याने त्यांना काहीतरी उपदेश करावं किंवा बोलावं, ही परंपरा फक्त वारकऱ्यात आहे. ज्ञानोबारांनी विवेचन करावं, त्यांच्या सद्गुरूंनी पुढे बसून ऐकावं, ही परंपरा आपल्या वारकऱ्यांची. हे दुसरीकडे पाहायला मिळत नाही. अगदी याच ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची असणे आपण सगळी मंडळी. माझं सगळं बोलणं गोड करून घ्याल एवढी अपेक्षा तुमच्या चरणी करतो. श्री हरिभक्ती पारायण गुरुवर्य नानांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. नानांना आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती म्हणणार नाही, तुम्ही आहात हीच त्यांची खरी संपत्ती. आपल्या सगळ्यांचं त्यांच्याजवळ राहणं ही संपत्ती त्यांना आयुष्यभर प्राप्त व्हावी. आपल्या सगळ्यांना नानाचे आशीर्वाद आपले आयुष्य आहे तोपर्यंत ते प्राप्त व्हावे एवढी अपेक्षा नानांच्या चरणी करतो, पंढरीनाथाच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. ज्ञानेश्वर तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, झालो उतराये पांडुरंगा, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. थांबायचे का? नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.